क्रीडांगण अतिशय सुंदर मैदान आहे. पिसे डॅम फार प्रसिद्ध देखील आहे आणि त्या पिसे डॅमच्या बरोबर बाजूलाच हे मैदान आपल्याला पाहायला मिळते. आमने लोडाड प्रीमियर लीग सीझन 2. पहिला सामना लो स्कोरिंग होता, दुसरा सामना हाय स्कोरिंग होता. आता ह्या सामन्यामध्ये बघायचं की किती स्कोर होतोय. बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला प्रथम बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकलाय सान्वी 11 आमने संघानं. प्रथम क्षेत्ररक्षण ते करताना दिसतील. हो जरूर चांगला बॅटल आता आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल. विशेष म्हणजे दोन्ही टीमनं एक एक मॅच जिंकलेले आहे. तो आत्मविश्वास घेऊन आता या मॅचमध्ये दोन्ही टीम्स उतरलेल्या आहेत. सलामीची जोडी बीबी स्पोर्ट इताडेकडून मैदानामध्ये आपण पाहतो योगेश आणि त्याच्या सोबतीला बॅटर राज मोगरे. ही सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय बीबी स्पोर्ट इताडेकडून. पहिल्या मॅच मध्ये देखील होय योगेश पाटील आणि त्याच्या सोबतीला राज मोगरे हेच सलामीवीर मैदानामध्ये आले होते आणि कुमार रणवीनं पहिल्या षटकाला आता इथे सुरुवात केलेली आहे. VIP एन कडनं सज्ज होते बॉलिंग मार्कवर. पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल. पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॅटिंग सान्वी 11 आमनेची तुम्हाला बघायला मिळाली होती आणि पहिल्या मॅच मध्ये खूप चांगली बॉलिंग बीबी स्पोर्ट इताडेची तुम्हाला बघायला मिळाली होती. बरोबर 10 वाजून 38 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड होतोय याची नोंद असू द्या. कुमार रणवी राईट आर्म ओव्हर द विकेट. लेट्स प्ले गेम ऑन. योगेश ऑन स्ट्राइक. त्याच्या समोर लॉंग ऑन. ओ मिड विकेटला एक फिल्डर आहे. पहिल्याच बॉलवर मला वाटतं विकेटची संधी चालून आली होती. योगेशला जीवनदान मिळालंय. जेल ड्रॉप. सनसनाटी निर्माण झाली आहे. पहिल्याच बॉलवर फार दूरवरचा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी वाईट लाईनवर टाकलेला बॉल होता आणि चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. कदाचित सोडून दिला असता तर अवांतर धाव देखील मिळाली असती, परंतु फटका खेळण्याचा मोह आवरता आला नाही आणि अगदी सहज साधा सोपा झेल होता. विकेट कीपरला तो झेल टिपता आला नाहीये. मोठी चूक पहिल्याच बॉलवर विकेट कीपर कडून. फार फार मोठी चूक म्हणावी लागेल योगेशला जीवनदान देणं. यावेळेला इम्प्रोवाइज. हे बघा जीवनदान मिळालं आणि त्याच्यानंतर त्यानं त्याच्या स्वाभाविक खेळाला सुरुवात केलेली आहे. फॉलिंग स्वीप करत असताना बॉलला बिहाइंड स्क्वेअर पाठवलाय 4 धावांकरिता. फटका एका चांगल्या बॉलवर इम्प्रोवाइज फटका खेळत असताना 4 धावा प्राप्त केल्यात. फलंदाज योगेश पाटीलनं चौकारानं स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन केलंय. सूर्यकुमार यादव AB डिव्हिलियर्स यांची आठवण करून देणारा फटका. तो यावेळेला ऑन द राईट ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न आणि पुन्हा बॉल आता तो निसटला होता, परंतु अखेर येथे झेल पकडलाय आणि कुमार रणवीनं अखेर पहिला धक्का दिलाय बीबी स्पोर्ट इताडे संघाला. प्रशांत झेल त्या ठिकाणी पकडला. मला वाटतं विकेट किपिंग करत असताना प्रशांतनंच तो झेल ड्रॉप केला होता आणि यावेळेला आता लगेचच त्याची पोझिशन स्वतःनच बदलली. कॅप्टन टीमचा मिड ऑफ कडे आला आणि पुन्हा त्याच्याचकडे बॉल येतोय. योगेश मात्र यावेळेला वाचत नाहीये. कुमार ब्रेक थ्रू देत असताना आपल्या टीमसाठी. आणि हा झेल देखील पहिल्या प्रयत्नात हातातून निसटला होता, परंतु दुसऱ्या प्रयत्नात त्याने चेंडूला हातात कैद केलं आणि फलंदाजाला माघारी परतवलंय. योगेश पाटील 4 धावांवर बाद झालाय. ऑन द राईज खेळला होता, प्रॉपर एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये करण पाटील. तसा एक चांगला क्लासिकल बॅटर योगेश. कुमार समोर यावेळेला करणचा अक्रॉस द लाईन ऑफ फटका. लॉंग ऑनचा फिल्डर येतो बॉलवर. मिळेल फक्त सिंगल. सिंगलच्या मदतीने स्कोर आता पुढे जाताना 5च्या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. पॉवर प्ले मध्ये इम्पॅक्ट टाकण्याचा प्रयत्न सध्या कुमार रणवीचा तुम्हाला बघायला मिळाला विथ द न्यू बॉल.
खरं तर सानवी 11 आमने संघानं मागच्या मॅचमध्ये अप्रतिम कामगिरी केली होती, परंतु कुमारसाठी तो सामना तेवढा चांगला नव्हता. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये सुरुवात अतिशय चांगली केली आहे. जरूर चांगला स्टार्ट पहिल्या षटकामध्ये देतोय. 5 धावा आतापर्यंत खर्च केल्या. राज मोगरे ऑन स्ट्राईक असेल. पुढचा बॉल सोडून दिला चेंडू ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर होता. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धाव्याने 6 वर. बीबी स्पोर्ट इताडेला खरं तर मागच्या मॅचमध्ये फलंदाजांनी खूप चांगली बॅटिंग केली, परंतु तेवढ्या रन चेस करायच्या नव्हत्या. आता इथून एक चांगला स्कोर उभा त्यांना करावा लागेल, कारण इथे त्यांना आता टार्गेट द्यायचं आहे. सॉफ्ट हँड फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक पुश करत असताना ठारे किट लागलाय आणि अपील सुद्धा त्या ठिकाणी झाल्या, परंतु ओव्हरथ्रो आणि 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना या ठिकाणी आता टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आलेली आहे. ऑन फील्ड पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत मागितलेली आहे. बघूया आता बॅटर सेफ आहे की आउट आहे ते तुम्हाला पाहायला मिळेल. धोका तर पत्करलाय फलंदाजांनी. चिकी सिंगल तेथे कंप्लीट करण्याचा प्रयत्न तर केलाय, पण बघायचं आहे पहिली धाव घेत असताना फलंदाज सुखरूप पोहोचलाय की नाही. टीव्ही पंचांकडे हा निर्णय सोपवण्यात आलेला आहे. खूप चांगलं असं टेलिकास्ट एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून आपण पाहत आहोत. हे घडलंय मागच्या बॉलवर. राज मोगरे होता डेंजर एंडला, नॉन स्ट्रायकर्स एंडला आणि पोहोचलाय. नॉट आउट. 2 धावा येथे मिळतील. धावसंख्या 8 या आकड्यावर जाऊन पोहोचले. पहिलं षटक प्रगती पथावर. बीबी स्पोर्ट्स इताडे संघ टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करत आहे या मॅच मध्ये. सामना क्रमांक 3 ग्रुप ए चे सामने आज आपल्याला पाहायला मिळत आहेत. कट करण्याचा प्रयत्न या वेळेला मात्र आपण पाहतो एच अँड बॅटर गॉन. फलंदाज बाद. स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न आणि खेळ स्वरूपामध्ये या ठिकाणी आता खेळाडू बाद झाला. राज मोगरेला मैदान सोडावं लागतंय. दुसरा धक्का आणि काय गोलंदाजी कुमार रणधवीची तुम्हाला बघायला मिळाली. 1 ओव्हर 8 धावा 2 विकेट. पॉवर प्ले मध्ये अतिशय सुंदर सुरुवात सानवी 11 आमने टीम साठी त्यांना दिली आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. अक्षय मडवी येतोय. मागच्या मॅच मध्ये खूप चांगला खेळला होता अक्षय मडवी. त्यावेळेला कमी धावा बनवायच्या होत्या. विदाउट प्रेशर त्यानं बॅटिंग केली होती आणि फार सुंदर रनचेस करण्यामध्ये 3 सिक्सर त्यानं लगावले होते. तो आता आत्मविश्वास ह्या डावामध्ये आपल्याला बघायला मिळेल का? आणि त्याची गरज आहे. चांगला खेळला होता मागच्या मॅच मध्ये, परंतु चॅलेंजिंग धावसंख्या खरं तर समोर नव्हती. आता खऱ्या अर्थानं चॅलेंज उभं राहिलेलं आहे बीबी स्पोर्ट्स इताडे संघाच्या फलंदाजांसमोर. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होत आहे. पहिलं षटक फार चांगलं टाकलंय गोलंदाज कुमार रणधवीनं. आपला अनुभव त्याने वापरलाय आणि 2 मोठे झटके दिलेत. दोन्ही सलामीवीर तंबूत परतलेत. 4 धावा बनवल्या योगेश पाटीलनं. राजनं निराश केलं. फक्त 2 धावांचं योगदान देऊ शकला आणि तो गोलंदाजीसाठी येतोय संकेत पाटील. पहिलाच बॉल स्विंग केला ऑन साइडला. गॅप मोठा. तेथे धावांचा नाही तोटा. धावा मिळतील 4. चौकार. अरे दुश्मन असू दे गणिम असू दे किती मी हुशार. उजव्या इष्टीच्या थोडासा बाहेरचा बॉल होता. ड्रॅग केला होता खरं तर ऑन साइडला अक्रॉस द लाईन खेळत असताना. स्क्वेअर ऑफ द विकेट. मोठा गॅप होता. पॉवर प्ले सुरू आहे. त्याचा फायदा घेतलाय फलंदाज करणनं. पहिला चौकार त्याच्या बॅटमधून. यावेळेला हवेतून खेळलाय. शॉर्ट बॉलचा पुरेपूर फायदा. इट्स गॉन आउट ऑफ द पार्क. षटकार. गणिम असू दे किती मी हुशार. शिवरायांच्या पुण्ययुक्तीचा
त्याच टीम साठी तो खेळतोय. जबरदस्त एक्झिक्युशन, बिहाइंड स्क्वेअर बॉल बॅकवर्ड स्क्वेअरला पाठवलाय. 6 धावांकरिता षटकार. फार जास्त आखूड टप्प्याचा बॉल देखील नव्हता, परंतु लवकर पोझिशन मध्ये आला होता. पुल आणि हुक खेळण्यामध्ये माहीर असलेला फलंदाज आहे करण पाटील. चांगली सुरुवात त्याला मिळते. धावसंख्या 2 बाद 18. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. थोडा खोलवर टप्प्याचा बॉल होता यावेळेला. अचूक टायमिंग साधता आलेलं नाहीये, मात्र एक चिकी सिंगल कंप्लीट करतायत फलंदाज. अगदी खेळपट्टीच्या बाजूलाच बॉल राहिला होता, बॅटचा स्पर्श होता. एका धावेच्या मदतीने धावसंख्या 19 चे आकड्यावर जाऊन पोहोचले. 2 धक्के लागलेत, परंतु स्वतःचा स्वाभाविक खेळ खेळत असताना फलंदाज करण पाटील, अक्षय मडवी देखील असाच विस्फोटक फलंदाज आहे आणि या दोघांकडून भरपूर अपेक्षा असतील. अडकळणारी सुरुवात झाली आहे, पण 2 मोठे फटके या षटकामध्ये आलेत आणि आता कुठेतरी प्रेशर जे आहे ते गोलंदाजावर पाहायला मिळतंय. पण कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय संकेत पाटील. मागील सामन्याचा हिरो तो ठरलेला आहे. चांगली अष्टपैलू कामगिरी त्याची सानवी 11 आमने टीमसाठी राहिली होती. सलगचे 3 षटकार त्याच्या बॅटमधून आले. गोलंदाजी देखील भेदक राहिली होती. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल केलाय. बॉल हवेत आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर उपस्थित. अचूक झेल टिपलाय. फलंदाज बाद. हे शिवरायांच्या बुद्धी ऋषी होता बॉल खाली. अचूक टायमिंग साधता आलं नाहीये फलंदाजाला. अक्षय मडवी 0 बाद होऊन तंबूत परततोय. आणखी एक मोठा धक्का बेबी स्पोर्ट्स इताडे टीमला. आखूड टप्प्याच्या चेंडूंवर खरं तर पहिल्या 2 सामन्यांमध्ये फार चांगले फटके आपण बघितलेत, परंतु यावेळेला बाउन्स चांगला होता बॉलमध्ये, त्यामुळेच नीटचा कनेक्ट करू शकला नाही. आणि आता नवीन बॅटर सोपान तिस्कर येतोय. एस स्पोर्ट्स सावधचे ओनर. एस स्पोर्ट्सच्या बॅटची संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे. देशभरातून त्या बॅट्सना मागणी असते आणि आता एस स्पोर्ट्सचे ते ओनर सोपान तिस्कर मैदानामध्ये क्लासिक फलंदाज आहेत. स्ट्राईक रोटेट चांगल्या प्रकारे करू शकतात. कमजोर बॉल मिळाला तर त्याच्यावर आघात करण्याची क्षमता आहे. बॉल लेग स्टिकच्या थोडासा बाहेर निघालाय, वाईड आहे. अवांतर धाव मिळेल. धावसंख्या 3 बाद 20. एक पार्टनरशिप बनवावी लागेल चांगल्या धावसंख्येपर्यंत जर पोचायचं असेल बीबी स्पोर्ट्स इताडे टीमला. हो, पार्टनरशिपची गरज आहे. आणि सोपान तिस्कर फार मी तर पहिल्यांदा पाहतो विथ द बॅट. त्यांच्या भरपूर चर्चेत आहेत, परंतु त्यांची बॅटिंग चर्चेत असेल का? खरं तर मिस्टर क्लासिक म्हणून ख्याती आहे सोपान तिस्करची, परंतु मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. वरची कडा लागली. बॉल हवेत आणि फिल्डर धडपडलाय. मागे मागे चालला होता. स्वतःचा तोल सावरता आला नाही. बॅकअप चांगलं मिळालंय. खरं तर जेलची शक्यता निर्माण झाली होती. 2 धावा येथे मिळत आहेत सोपानला. नशिबाची साथ मिळाली आहे. 2 धावांनी स्वतःचा अकाउंट सोपानने ओपन केलंय. संघाची धावसंख्या 3 बाद 22. हो, तोल सांभाळता आला नव्हता मागे आवेशला आणि त्या दरम्यान 2 धावा सोपान तिस्कर पूर्ण करत असताना स्कोर आता पुढे गेलेला 22 वर. कदाचित या स्पर्धेसाठी विशेष सराव देखील केला असावा सोपान तिस्करनं, पण तसं काही दिसत तर नाहीये फटक्यांमध्ये. वेगाचा अंदाज बांधता आला नव्हता. थोडा स्लोवर बॉल होता आणि चांगला बाउन्स येथे प्राप्त करतोय गोलंदाज. लेग बाईटचा इशारा पंचांकडून. याचबरोबर हे षटक होतंय समाप्त. पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 3 बाद 23. बीबी स्पोर्ट्स इताडे. यापुढचा सामना नॉकआउट सामना असेल. अर्थात जो संघ जिंकेल त्या संघाचं आव्हान टिकून राहील. जो संघ पराभूत होईल त्या संघाचा प्रवास या स्पर्धेतून समाप्त होईल. बिग मॅच पाहायला विसरू नका. जायंट्स 11 सावध विरुद्ध पाटील डेव्हलपर्स बापगाव. नॉकआउटची मॅच, शेवटची संधी. 2 पैकी एका संघाचं स्वप्न पूर्ण होईल, परंतु एका संघाला स्पर्धा सोडावी लागेल यापुढच्या मॅचमध्ये. 30 षटकाचा वेळ आपण कमी घ्यायचा. कुमार रणवीकडेच बॉल आता पुन्हा सोपवल्या. पॉवर प्लेमध्ये चांगली गोलंदाजी त्यानं केली होती आणि आता हे बॅटल खूप चांगलं रंगेल. सोपान तिस्कर आणि त्याच्या विरोधात कुमार रणवी. चला 10 मिनिटांमध्ये बरोबर आतापर्यंत 2 ओव्हर्स तुम्ही टाकलेल्या आहेत.
अशाच प्रकारे ओव्हर रेट तुम्हाला मेंटेन ठेवावा लागेल, अथवा मग शेवटच्या ओव्हरमध्ये पॅनल्टी असते. एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला सर्कलमध्ये घ्यावा लागतो आणि ह्या पॅनल्टी भरपूरदा महागात पडतात, कारण गॅप मोठे राहतात फलंदाजांसमोर. कुमार रंधवी सामना करेल बॅटर सोपान. नॉन पॉवर प्लेच्या आता षटकाने या ठिकाणी सुरुवात झाली आहे. मोस्ट ऑफ फिल्डर बाउंड्री लाईन वरती सेट करण्यात आले. धावसंख्या 23 धावा धावफलक्यावरती. बीबी स्पोर्ट इताडे आफ्टर लुझिंग टॉस बॅटिंग फर्स्ट. यावेळेला ऑफसाईडच्या बाहेरचा बॉल, क्रॅकिंग स्ट्रोक, एक सॅकवरला बॉल येतोय आणि फक्त एक धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 24 धावा, 24 रन्स. सिंगल साठी कदाचित सोपानला वर पाठवलं असावं, एक पार्टनरशिप करण्यासाठी, कारण येणाऱ्या बॅटर्स मध्ये अजूनही दैवतचं येणं बाकी आहे. मजबूत बॅटिंग लाईनअप टीम बीबी स्पोर्ट इताडेकडे देखील आहे, परंतु आता स्टार्टिंगला पार्टनरशिपची गरज आहे. करण क्रॉस द लाईन, फटका खेळण्याचा प्रयत्न, ऑप्शनच्या बाहेरून सरळ बॉल जातोय विकेट कीपर कडे. डॉट बॉल, सुपर बॉल हिअर. मॅच नंबर 3, तिसरा सामना या ठिकाणी आपण पाहतोय. सध्या सुरू आहे. दोन बलाढ्य संघांदरम्यान एक मॅच जिंकलेली आहे या दोन्ही टीमनं. यावेळेला कुटप्प्याचा बॉल ऑन साइडला खेचून मारलाय, स्क्वेअर लेगला बॉल हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, कम्मालीचा झेल पकडलाय राहुलनं. फलंदाज आउट. काय झेल पकडला आणि धावा 24 धावफलकावरती असताना चौथा धक्का येथे लागला. करण ज्याच्या बॅटमधून रन येत होत्या, एक चौकार एक षटकार तुम्हाला बघायला मिळाला होता, परंतु तोही आता येथे बाद झाला. नवीन बॅटर दैवत, टीमचा कॅप्टन दैवत वेलेकर. बीबी स्पोर्ट इताडे संघ अडचणीमध्ये आहे, त्या अडचणीतून बाहेर काढण्यासाठी आता कर्णधार स्वतः बॅटिंग साठी आलाय. खरं तर सोपान 5व्या क्रमांकावर आला, तो एक आश्चर्याचा धक्काच होता प्रेक्षकांसाठी. सुरुवात तेवढी चांगली त्याला करता आलेली नाही, परंतु तो खेळपट्टीवर आहे, पलटवार करू शकतोय. दैवतवर फार मोठी मदार असेल. संघाचा संघनायक आहे. संघ थोडासा अडचणीत सापडलेला आहे. धावसंख्या 4/24. थोडासा खाली राहणारा बॉल, सुरेख गोलंदाजी. ह्या मॅच मध्ये कुमारच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला ती धार पाहायला मिळते, ज्यासाठी तो जाणला जातो. जरूर जरूर साइड आर्म ओपन चेस्ट गोलंदाजी कुमार रंधवीच्या माध्यमातून आपण अनेकदा बघत आलो, आणि काय स्पेल हाताळलाय सध्या तरी. दैवत वेलेकर समोर थोडासा खाली राहणारा बॉल होता. डॉट बॉलनं सुरुवात केली आहे. चला पुढील मॅच साठी तयारीत राहायचं आहे. जयंत 11 सावध आणि पाटील डेव्हलपर्स बापगाव. चांगला फटका, परंतु समोर फिल्डर आहे लॉंग ऑनला, एकच धाव येथे मिळेल. दैवतनं स्वतःचं खातं उघडलंय या सिंगलच्या मदतीनं. एका धावेच्या जोरावर संघाची धावसंख्या 25 हे आकड्यावर जाऊन पोहोचले. सध्या तिसरं षटक प्रगती पथावर. आतापर्यंत 3 फलंदाजांना गारद केलंय या मॅच मध्ये गोलंदाज कुमार रंधवीने. षटकातील शेवटचा बॉल, राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस आहे, फक्त दिशा दिली आहे. बॉल चाललाय लॉंग लेगला, वेकेंट एरिया मधून, मात्र डीप मधून फिल्डर पोहोचतोय. चांगला एफर्ट. पुन्हा एकदा राहुल बजागे 2 धावा वाचवल्या. पुरेपूर फायदा घेता आला नाही या फुल टॉस बॉलचा. DRS ची मागणी केली जाईल का? हो. बॅटिंग साइड रिव्ह्यू, बिमर चेक केला जाईल. टीव्ही पंच आहेत मनोज पवार, ते देखील चांगले क्रिकेटपटू आहेत. उत्तर शिव टीमसाठी ते खेळत असतात. निरंजन सावंत आणि अजित पुत्रण हे 2 ऑनफील्ड पंच तुम्हाला पाहायला मिळतात या मॅचसाठी. निरंजन सावंत यांनी स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील पंचगिरी केलेले आहे. फार मोठा अनुभव त्यांच्याकडे आहे. अजित पुत्रण खूप जबरदस्त खेळाडू राहिलेले आहेत. अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत टेनिस क्रिकेट विश्वामध्ये, आणि चांगले पंच देखील आहेत.
थोडासा वेळ घेत असताना टीव्ही पंच बीबी स्पोर्ट्स इताडे संघाने DRS ची मागणी केली आहे. मनोज पवार आणि मनोज भोईर हे देखील पंचांच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. आणि मनोज भोईर यांचे सुपुत्र आर्यन भोईर सध्याच्या घडीला चर्चेत असलेलं नाव आहे. संपूर्ण देशभरामध्ये चर्चा आहे. टीव्ही पंचांचा निर्णय काही क्षणातच आपल्यापर्यंत पोहोचेल. मात्र उद्याचे जे सामने आहेत ते या प्रकारे असतील. ग्रुप बी चे सामने दरम्यान निर्णय आलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, रिव्ह्यू लॉस्ट. उद्याचा पहिला सामना मकरन स्पोर्ट्स मुठवळ विरुद्ध मंजित मल्हार स्पोर्ट्स देवरुंगपाडा आणि दुसरा सामना असेल RD11 किरवली विरुद्ध श्री गणेश रुद्र 11 जांभूळपाडा. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 4/27. 27 धावा, 4 गडी आतापर्यंत गमावलेले आहेत धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. परंतु कुमार रणवीचा स्पेल लाजवाब. त्याने त्याच्या स्पेलमध्ये 12 धावा खर्च केले आणि 3 विकेट्स त्याने मिळवले 2 ओव्हरच्या स्पेलमध्ये. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा संकेतचा वापर आता या ठिकाणी केला जातोय. चौथ्या षटकामध्ये ज्यानं दुसरं षटक हाताळलं होतं 13 धावा त्याच्या ओव्हरमध्ये आपल्याला बघायला मिळाल्या होत्या. आता इथून दैवतला हात खोलावे लागतील. 60+70च्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. 6 षटकांचा सामना आहे आणि जरूर तो प्रयत्न त्यांना आता इथून करणं गरजेचं असेल. कारण सांदवी 11 आमने टीमकडे बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे. 90 धावा बनवल्या होत्या पहिल्या मॅच मध्ये. फॉर एंड कडून रिव्हर एंड कडनं सज्ज होते बॉलर संकेत. संकेतचा पहिला बॉल स्विंग केला ऑन साइडला. बॉल हवेत आहे स्क्वेअर लेगला. जबरदस्त जजमेंट. झेल त्या ठिकाणी पकडलाय. आणखी एक धक्का लागतोय बीबी स्पोर्ट इताडेला आणि हा सर्वात मोठा धक्का. दैवत वेलेकर आउट. थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. खरं तर स्लॉटमध्ये चेंडू जरूर होता. फ्रंट लेग बाहेर काढत असताना अगदी लेगस्टिकच्या बाहेर घेऊन जात असताना स्विंग केला होता अक्रॉस द लाईन. परंतु टायमिंग चुकलं आणि तिकडे उभा होता जितेश इन फ्रंट ऑफ स्क्वेअर ऑन साईडला. चांगला झेल त्याने टिपलाय. फार मोठा धक्का दैवतच्या रूपात. निम्मा संघ गारद झालाय. धावसंख्या 27. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. नवीन बॅटर आकाश मैदानामध्ये पूर्णपणे फिट नाहीये. त्याच्या हाताला फार मोठी दुखापत झालेली आहे. तरी देखील तो खेळतोय. ही क्रेज आहे खऱ्या अर्थानं ALPL ची. क्रेज आहे आणि उत्सुकच तेवढे होते खेळाडू. काही इंजर्ड जरूर असतील. कैलास पाटील यांच्या मनातील भावना देखील आम्हाला त्यांनी व्यक्त करून दाखवल्या. या स्पर्धेसाठी सर्वजण आतुरतेनं वाट बघत होते. आकाश ज्युनियर हा सुद्धा खेळाडू थोडासा इंजर मागच्या मॅच मध्ये झाला. परंतु आता इथून त्याला बॅटिंग चांगली करावी लागणार आहे त्याच्या टीमसाठी. लेफ्ट हँडेड पुढचा बॉल संकेतचा आले ग्लान्स केलाय. गॅप पॉइंट करत असताना बॉल वळवलाय पॉइंट लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भरकटलेला बॉल होता. योग्य दिशा दिली त्या बॉलला. शॉट फाईन लेगला बीट केलं. आउटफील्ड फास्ट आहे. फार वेगानं बॉल निघून गेलाय 4 धावांकरिता. चौकारानं अकाउंट ओपन करतोय आकाश ज्युनियर. खरं तर तो एक चांगला गोलंदाज आहे. प्रमुख गोलंदाज आहे या टीमचा. आणि चांगली बाब ही आहे की त्याच्या डाव्या हाताला दुखापत झालेली नाही, उजव्या हाताला झाली. त्यामुळे बॅटिंगमध्ये थोडे अडथळे येतील परंतु गोलंदाजी तो करू शकतोय. ओ हो हो काय फटका खेळलाय.
लाजवाब शॉट, षटकार. टाळ्यांचा गजर सुरू झालाय. आकाश पाटील लेफ्टी, आकाश ज्युनियर ऑन फायर. ग्रेट शॉट. स्लॉक स्वीपचा वापर करत असताना आकाशनं बॉल आकाशात पाठवलाय. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर उडवून दिला होता. तिकडे फिल्डर देखील उपस्थित होता, परंतु संधी नाहीये. त्याच्या आवाक्या बाहेर बॉल. 6 धावा मिळत आहेत. उत्तुंग षटकार. धावसंख्या 37 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. आल्या आल्या काउंटर अटॅक करायला सुरुवात केली आहे आकाश ज्युनियरनं. आणखी एक मोठा फटका, परंतु यावेळेला थेट फिल्डरच्या हातात. सुरेख झेल डीप मिड विकेटला फलंदाज बाद. प्रयत्न होता. लेन बॉल अक्रॉस द लाईन जाण्याचा प्रयत्न आणि प्रॉपरली टायमिंग करू शकला नाहीये त्या ठिकाणी आकाश. विकेटचं पतन. आणखी एक धक्का लागला बीबी स्पोर्ट इताडे संघाला. ऋषी चांगलं योगदान देतोय आउटफील्ड मध्ये. 3रा झेल त्याने संपन्न केला या डावामध्ये. अप्रतिम क्षेत्ररक्षण. नवीन बॅटर केतन मैदानामध्ये. नेट नंबर 8. 6 फलंदाज तंबूत परतलेले आहेत. 37 धावा फलकावर. धावसंख्या एवढी देखील खराब नाहीये, कारण 4थं षटक सुरू आहे. यानंतर देखील 2 षटकांचा खेळ व्हायचा आहे आणि आता कंडिशन्समध्ये थोडासा बदल होत चाललेला आहे. आपण बघतोय की जवळपास 11 वाजलेले आहेत, 11 वाजून गेलेले आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये परिस्थिती कुठेतरी गोलंदाजांच्या बाजूने असते. कंडिशन्स. हवेत गारवा आहे. ओहो, हा बॉल अतिशय खराब आहे. फुल टॉस होता. अचूक टायमिंग साधता आलं नाही आहे, मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 2 धावा कंप्लीट. फुल टॉस बॉल होता. खराब चेंडू होता, परंतु त्या चेंडूचा फायदा इथे घेता आलेला नाहीये. 2 धावा केतन त्या ठिकाणी पूर्ण करत असताना स्कोर 2 धावांनी पुढे गेलेला आहे. पुढचा बॉल संकेत ओव्हर द विकेट. ओ, यावेळेला आतमध्ये येणारा बॉल. आता धावबाची संधी असेल आणि अखेर आता खेळाडू बाद होतोय. धावबाच्या स्वरूपामध्ये सोपानला मैदान सोडावं लागेल. हम ये अंतर्यामी शीश झुका. संघाला 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 39 धावा. स्कोर कार्ड वरती तुम्ही पाहतात 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 39 फॉर द लॉस ऑफ 7 विकेट. 3 खेळाडूंना संकेतनं देखील बाद केलं. 3 खेळाडूंना कुमार रणधवीनं बाद केलं आणि 4 ओव्हरमध्ये आतापर्यंत जवळपास 9.75 म्हणजे जवळपास 10च्या एव्हरेजनं धावा जोडण्याचा प्रयत्न राहिलाय बीबी स्पोर्ट इताडेचा. परंतु इथून आणखी आता अशाच प्रकारे बॅटिंग करून पुढच्या 2 ओव्हर्समध्ये किमान 20+ किमान 20 कमीत कमी 20 बनवाव्या लागतील. विकेट जाण्याच्या अगोदरचा बॉल तुम्ही पाहू शकाल. फलंदाज फार पुढे खेळला होता, त्यामुळेच पंचांनी तो बॉल फेअर घोषित केला होता आणि फलंदाजांना असं वाटत होतं की रिव्ह्यू घ्यावा, परंतु रिव्ह्यू नव्हता त्यांच्याकडे. ऑलरेडी त्यांनी रिव्ह्यू गमावलेला आहे. चांगला निर्णय होता पंचांचा. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 7 बाद 39. हाराकिरी तर केलेलीच आहे फलंदाजांनी. एका पाठोपाठ एक धक्के लागत चाललेले आहेत बीबी स्पोर्ट्स इताडे संघाला. भगवान शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण बघतोय. मागच्या हंगामातील उपविजेता संघ आहे बीबी स्पोर्ट्स इताडे. या हंगामाची सुरुवात देखील अतिशय जबरदस्त त्यांनी केली आहे. पहिला सामना जिंकत असताना उद्घाटनीय सामन्यामध्ये परास्त केलं होतं जयंत 11 सावध संघाला. दुसरीकडे आपण बघतोय टीम सानवी 11 आमणे, सुरेन शेठ दळवी यांचा हा संघ. आणि या टीमने देखील सुरुवात लाजवाब केली आहे. या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी. आतापर्यंत 7 फलंदाज तब्बल बाद केलेत गोलंदाजांनी. खूप चांगली कामगिरी.
फक्त आता 3 विकेट्स हातात आहेत, अजूनही 12 चेंडू खेळून काढायचे आहेत. विनय पाटील गोलंदाजी मार्कवर सज्ज होत असताना गोलंदाजीमध्ये बदल पाहायला मिळतोय. नवीन बॅटर मैदानामध्ये विनोद. विनय गोलंदाजी करण्यासाठी आला. मागच्या मॅचमध्ये बॅटिंग खूप चांगली केली होती. लोकल बॉय, पिसे गावातीलच हा खेळाडू आहे आणि पिसे मध्येच स्पर्धा सध्या सुरू आहे. चर्चा आपण करत होतो मागच्या मॅचमध्ये देखील की व्हेन्यू मैदानं बदलली पाहिजेत. ज्या वेळेला आपल्या विभागातील सर्वात मोठी स्पर्धा होते. आता गतवर्षी तुम्ही देवरुंग बापगावच्या क्रीडांगणावर ALPL बघितली होती. या वर्षामध्ये पिसेच्या क्रीडांगणावर अपकमिंग येणाऱ्या पर्व कदाचित वेगळ्या मैदानावर असेल. डिफरंट व्हेन्यू ज्या वेळेला असेल त्यावेळेला त्या स्पर्धेची क्रेज आणखी वाढत जाईल. हो, रंगत वाढत असते. अधिकचा वेळ खर्च करता येणार नाही, लक्षात घ्यायचं आहे. ऑलरेडी तुम्ही लेट आहात. पुढील सामन्याच्या टॉससाठी दोन्ही संघांच्या संघनायकांनी टॉस बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. जायंट्स 11 सावध विरुद्ध पाटील डेव्हलपर्स बापगाव. नॉकआउट सामना असेल. केतन पाटील आणि विनोद खुलात ही जोडी आता खेळपट्टीवर आहे. विनयचा पहिला बॉल, सुरेख बॉल, चांगला राईज झालाय. हाईट आहे या गोलंदाजाकडे, डिसेंट हाईट आहे आणि टाळ्यांचा गजर या डॉट बॉलवर ऐकायला मिळतोय. क्या बात आहे. म्हणजे विनय पाटीलचे पाठीराखे आहेत की सान्वी 11 आमनेचे पाठीराखे आहेत. बघा मागे 3 विकेट्स घेतले. ओ आता हा दोन्ही बाजूने आवाज सुरू झालेला आहे. गरजेचं आहे. जल्लोष आहे इकडे. स्लोवर शॉर्ट बॉल होता, हुक करण्याचा प्रयत्न, बॉल अडवला गेलाय. शॉर्ट थर्डमॅनच्या फिल्डर कडून एकच धाव येथे मिळेल आणि ती देखील बाईकच्या रूपात. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. बघा विनय पाटील या खेळाडूची क्रेज किती मोठी आहे. कारण आता मागच्या 4 ओव्हरचा आपण विचार केला, कुमार रणवीनं देखील खूप चांगली गोलंदाजी केली. परंतु विनय जसा बॉलिंगला आला तसा मात्र टाळ्यांचा आणि शिट्ट्यांचा आवाज सुरू झाला. लोकल बॉय. स्कोर आता पुढे जाताना 40 वर. यावेळेला पुढे टाकलाय लॉफ्टेड फटका, गॅप फाइंड केला आणि सर बॉलला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. षटकार. नवव्या क्रमांकावर आलेला आहे विनोद खुलात. मुख्य रोल त्याचा गोलंदाजी करण्याचा आहे, परंतु चांगली बॅटिंग देखील तो करू शकतोय. डगआउट मध्ये लक्षात घ्यायचं आहे, बॅटिंग करणारा संघ आपण वर बसायचं आहे खुर्च्यांवर, नाहीतर पेनल्टी असेल. यावेळेला स्लॅश केला बॅकफुटला जात असताना. आणखी एक चांगला फटका पॉइंटच्या डोक्यावरून. बॉल चाललाय सीमारेषा पार. धावा मिळतील 4. हात चौकार. वा विनोद वा, कमालीची फटकेबाजी करतोय. ऍज अ बॉलर म्हणून खूप मोठं नाव आहे विनोद खुलात, परंतु आता बॅटिंग तो चांगली करू शकतो. अप्परकटचा अंदाज थोडा पाहायला मिळाला फटक्यामध्ये. 50वा धाव फलकावरती. चला डगआउट मध्ये बसून घ्या दैवत. शेवटची वॉर्निंग ऑर्गनायझिंग टीमने आता दिलेली आहे. डगआउट मध्ये सर्व खेळाडूंनी बसून घ्या. धावसंख्या आता धाव फलकावरती आता वेगानं पुढे गेलेले 50 वर. विनोद खुलात ऑन फायर. फॅन्टॅस्टिक बॅटिंग विनय पाटील समोर. बघा आयोजकांना देखील विनंती आहे, तिकडे खुर्च्या कमी असतील तर आपण लक्ष द्यायचं आहे. फुलर लेंथ यावेळेला थोडासा उशीर केला फलंदाजाने बॅट फिरवण्यामध्ये. जबरदस्त वातावरण इकडे, क्रिकेटमय वातावरण आहे. चांगल्या क्रिकेटला दाद देत आहेत प्रेक्षक. वर अच्छी नोकझोक, चांगला तुतू मैमे मैदानामध्ये सुरू आहे. बॅक करून देतोय पुन्हा एकदा षटकामध्ये विनय. कमी गतीने टाकल्या बॉल, समोर लॉफ करण्यात आलाय. लॉंग ऑन ला स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. आणखी एक दर्जेदार षटकार. अगदी स्लॉट मध्ये पडलेला बॉल होता. वेगात बदल केला होता, परंतु लवकर पिक केला होता हा स्लोवर बॉल आणि सरळ बॅटचा प्रहार केलाय. अतिशय देखणा षटकार विनोद खुलातच्या बॅटमधून. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या बीबी स्पोर्ट्स इताडे संघाची 56 धावा. टाइम जास्तच घेतलेला आहे, वेळ जास्त घेतलाय आपण 5 षटकांसाठी. सो प्लीज एक खेळाडू आता आपला सर्कलच्या आतमध्ये एक्स्ट्रा असणार आहे.
टीम सानवी 11 आमणे. हो, नियम सर्वांसाठी सारखे आहेत. बघा मागच्या ओव्हरमध्ये चूक कुठे घडली, जिथे कीपरकडनं मिस्टेक झाली. जो डॉट बॉल आला होता तिथे स्ट्राईक रोटेट झाली, कारण केतन संघर्ष करत होता आणि जसा विनोद कुला स्ट्राईक एंडला आला 2 सिक्सर 1 चौकार त्याच्या बॅटमधून बघायला मिळाला. म्हणजे ज्या छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या क्रिकेटमध्ये भरपूर मोठा रोल प्ले करत असतात. आमने लोणाड क्रिकेटची ही धुमत चक्री आपल्या समोर रंगते. ALPL आमने लोणाड प्रीमियर लीग सीझन 2 आजपासून स्पर्धेला आपण प्रारंभ केलाय. ही तर फक्त सुरुवात आहे. खूप काही व्हायचं आहे या स्पर्धेमध्ये. येणाऱ्या 4 रात्रींमध्ये देखील दर्जेदार क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल. 7 स्टार्स ग्रुपच्या वतीनं या स्पर्धेचं अप्रतिम असं आयोजन, ज्यामध्ये कैलास पाटील, लखन पाटील, अनंता केणे, बाळाराम मेहर, राकेश दिगाडकर, अजित पाटील आणि रामकृष्ण काकडे यांचा समावेश आहे. बघा, जर एक्स्ट्रा खेळाडू तुमचा सर्कलच्या आतमध्ये नसेल तर मात्र आणखी धावांची पेनल्टी बसू शकते. सो नियमांचं उल्लंघन कोणीही करू नका. शेवटचं षटक घेऊन मयूर. चांगला बॅक ऑफ लेन बॉल हलक्या हातानं तटवलाय. कव्हर्समध्ये सिंगल घेतली आहे. स्ट्राईकवर आणलंय विनोद खुलातला. जरूर त्याच्या बॅटमधून चांगल्या रन्स येतात आणि शेवटचं हे षटक आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे जास्तीत जास्त स्ट्राईक एंड देण्याचा प्रयत्न आता केतनचा तुम्हाला बघायला मिळाला. असं नाहीये, केतन देखील खूप चांगला खेळाडू आहे, परंतु आज त्याचा फॉर्म थोडा ऑफ कलर दिसलेला आहे. त्याच्यामुळे कदाचित हा निर्णय त्याने घेतला असावा आणि स्ट्राईक एंडला आता विनोदला आणण्याचा प्रयत्न त्याचा दिसलाय. सेन्सिबल बॅटिंग म्हणावी लागेल, कारण विनोद चांगल्या टचमध्ये आहे. हा बॉल मात्र मिडल करता आला नाही. आउटफील्डमध्ये खेळलाय. दुरून फिल्डर येतोय. फेक वेगवान होती, परंतु विकेट किपरच्या हातात नाहीये. 2 धावा मिळत आहेत. धोकादायक होती दुसरी धाव. विकेट किपरच्या हातात हा बॉल विसावला असता तर कदाचित धावचीच्या रूपात विकेट गेली असती. 59 डावा. चांगले टोटलकडे आता बीबी स्पोर्ट इताडे संघ. सुरुवातीला भरपूर स्ट्रगल करत होते बॅटर, परंतु 6 ओव्हरची हीच तर खरी मजा अजय सर. कधी टीमला बॅक करण्याची संधी मिळते. मयूरचा पुढचा बॉल इथे कट करण्याचा प्रयत्न होता. फुटवर्कची कमतरता पाहायला मिळाली. वेगवान बॉल. हा चेंडू येतोय डॉन. शेवटचे 2 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. आमणे पाड्याचा खेळाडू आहे मयुरेश, गोलंदाज. बॅटच्या आतमध्ये लागलाय. स्क्वेअर लेग पंचांच्या समोरून बॉल ट्रॅव्हल करतोय. डीप मध्ये फंबलिंग. खरं तर ऋषीने खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 3 झेल स्वीकारलेत या इनिंग्समध्ये, परंतु या वेळेला बॉल हातातून निसटला होता, कारण फलंदाजांनी थोडासा दबाव टाकला होता. पहिली धाव फार वेगानं घेतली होती आणि असं जेव्हा जेव्हा घडतं तेव्हा क्षेत्ररक्षकावर थोडासा प्रेशर येत असतो. त्याचाच परिणाम. थोडीशी फंबलिंग घडली. 2 धावा मिळत आहेत. सातत्याने स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न या शेवटच्या ओव्हरमध्ये विनोद खुलातचा. खूप चांगला डाव आतापर्यंत तो खेळलाय. 7 बॉल्समध्ये 20 धावांचं योगदान. संघाची धावसंख्या 7 बाद 61. 61. फायटिंग टोटल एक चांगली टोटल आता सेट केलेली आहे. बीबी स्पोर्ट इताडीकडे बॉलिंग अटॅक खूप चांगला आहे. मयुरेश. शेवटचा बॉल स्विंग अँड मिस. कीपरकडनं मिस्टेक आणि इथे आता डायरेक्ट हिट लागल्या, परंतु मला वाटतं की धाव पूर्ण आहे की नाही ते आता अंपायर चेक करतायत. टीव्ही अंपायरची मदत घेतलेली आहे. आणखी बॉल शिल्लक आहेत. बघूया या ठिकाणी आता ही धाव पूर्ण आहे की नाही. डिसिजन पेंडिंग. एस्क एंटरटेनमेंट. खूप चांगले ग्राफिक्स आणि त्यांच्या माध्यमातून टेलिकास्ट तुम्हाला बघायला मिळतं. चांगले VFX आर्टिस्ट वाटतात शंकर गोळवी. ह्या बॉलपूर्वी धावसंख्या 61 होती. ही धाव कंप्लीट झाली आहे की नाही त्याचं उत्तर आपल्याला मिळेलच. टीव्ही पंच निर्णय घेतील. आणि फलंदाज बाद असेल. हलगर्जीपणा पाहायला मिळाला. बॅट हवेत होती. ज्यांचं शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच. भगवा. वीरेंद्र सेहवाग एक वेळेला असाच आउट झाला होता.
कुमार संघकाराने ते कार्य केलं होतं श्रीलंकेसाठी. चांगलं आठवतं मला देखील. अगदी सहजरित्या ही धाव कंप्लीट व्हायला पाहिजे होती, परंतु कदाचित त्या गोष्टीचं भानच नव्हतं की विकेट कीपर तिकडनं बॉल उचलून नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो करू शकतो, परंतु संकेतनं ते कार्य केलंय. एक धाव त्याने वाचवली आपल्या टीमसाठी. शेवटचा बॉल, खूप चांगली गोलंदाजी मयुरेशची. मागच्या ओव्हरमध्ये रन्स भरपूर कन्सीड केले होते विनयनं. गणेश, शेवटचा बॉल, इथे देखील चांगला बॉल आणि इथे धावबाद. लागोपाठ 2 विकेट धावबादच्या स्वरूपामध्ये मिळाले आणि अखेर धावा 61 धावफलकावरती. 62 धावांचं लक्ष आता पार करावं लागेल सामना जिंकण्याकरिता. वळूया आता पुढील सामन्याकडे आपण वळणार आहोत. त्याचा टॉस संपन्न होईल. दोन्ही कॅप्टन जयंत 11 सावध आणि त्यांच्या विरोधात पाटील बिल्डर्स अँड डेव्हलपर्स बापगाव. दोन्ही कॅप्टन टॉस बॉक्स मध्ये आपण यायचं. चांगली रिकव्हरी येथे पाहायला मिळाली आहे. 61 धावांपर्यंत मजल मारले बेबी स्पोर्ट्स इताडे संघानं. एक वेळ 23ला 4 गडी बाद झाले होते. चौथ्या षटकाच्या सुरुवातीलाच चौथा धक्का लागला होता. धावांची गती देखील पहिल्या 3 षटकांमध्ये फार कमी पाहायला मिळत होती, परंतु विनोदनं चांगली बॅटिंग केली आहे. चांगला कॅमिओ तो खेळलाय. त्याच्याच फलंदाजीच्या जोरावर 61 धावांपर्यंत मजल मारण्यात आली आहे. 62 धावा बनवायच्या आहेत 6 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता सान्वी 11 आमणे संघाला. जाऊयात आपण पुढील सामन्याच्या टॉससाठी. टॉस बॉक्समध्ये जयंत 11 सावध आणि त्यांच्या विरुद्ध पाटील डेव्हलपर्स बापगाव. सन्माननीय रामदासजी म्हात्रे यांना विनंती करतोय आपण यायचं आहे टॉस बॉक्समध्ये. आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. दोन्ही कर्णधारांचं हार्दिक स्वागत आहे. मधुकर पाटील साहेब देखील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नाणेफेक. टॉस कॉइन एका बाजूला सौम्यक केबल नेटवर्क आणि दुसऱ्या बाजूला ALPL सीझन 2. कॉल देतील जयंत 11चे कॅप्टन. ALPL अशी मागणी आहे आणि यस, राईट कॉल. टॉस जिंकलाय जयंत 11 सावध संघानं. थँक्यू सो मच साहेब. आपल्याला विनंती असेल आपण पुन्हा एकदा व्यासपीठावर बसून घ्यावं. नॉकआउट मॅच आहे. किती महत्त्वाचा सामना वाटतोय आणि मागच्या मॅचमध्ये काय वाटतं, कुठे चुका झाल्या होत्या ज्यामुळे सामना गमवावा लागला? पहिल्या मॅचला तर स्टार्टच नाही झाला, त्याच्यामुळे प्रेशर बनत गेला, विकेट पडत गेल्या. आता चांगलं खेळण्याचा प्रयत्न करू. टॉस जिंकलेला आहे, किती महत्त्वाचा वाटतो आणि काय निर्णय घ्याल? क्षेत्ररक्षण करू. आणि याच्या मागे उद्देश काय? काय नाही, कमी स्कोरवर थांबून चेस करण्याचा प्रयत्न करू. या मॅचमध्ये संघामध्ये काही बदल पाहायला मिळतील? हो, नक्कीच. शुभेच्छा असतील तुम्हाला. फार महत्त्वाची मॅच आहे. वळूयात आपण इकडे अंकित दळवी यांच्याकडे. अंकित, टॉस तुमच्यासाठी महत्त्वाचा होता का? नव्हता. आम्ही टॉस जिंकला तरी फलंदाजीच घेणार होतो. अंडर फ्लडलाईट्स खेळण्याचा खरं तर आपल्या इकडचे जे प्लेयर्स आहेत त्यांना जास्त अनुभव नाही आहे, परंतु तो प्लॅटफॉर्म येथे देण्यात आलेला आहे 7 स्टार्स ग्रुपच्या वतीनं. एकूणच काय सांगाल त्याबद्दल आणि कसं वाटलं पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना? पहिल्या मॅचमध्ये खेळत असताना आमच्याकडनं गोलंदाजी करताना चुकी झाली, ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू या मॅचमध्ये. थँक्यू सो मच. आपल्याला देखील शुभेच्छा असतील, कारण भरपूर वेळ झालेला आहे त्यामुळे जास्त काही आता विचारत नाही आहे. तर टॉस इथे संपन्न झालेला आहे. टॉस जिंकला जयंत 11 सावध संघाच्या कर्णधाराने. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. वळूयात आपण ऑनगोईंग मॅचच्या दिशेनं आणि आता कॉमबॉक्समधून ऐकूयात योगी पाटील यांचा पहाडी आवाज. धन्यवाद अजय गरज सर. अतिशय जबरदस्त केले पहिल्या इनिंगमध्ये. पहिला आणि धावांचा एक्झॅक्टली पाऊस पाडला गेला. 61 धाबा जोडल्या आणि दुसऱ्या इनिंगमध्ये पाहिलं तर 62 धाबांचा लक्ष्य इथे मात्र समोर असेल टीम
सानवी 11 आमने संघाच्या विरोधात वेलकम विकी केणे ठाणे ग्रामीणचे मॉनिटर. सलामी जोडी प्रशांत चोरगे त्याच्या सोबतीला पाहू शकाल. मिस्टर मयुरेशला आता मात्र या ठिकाणी प्रमोशन दिले गेलेलं आहे. चांगली मॅच होण्याची दाट शक्यता आहे. बीबी स्पोर्ट इताडे विपक्ष सानिवी 11 आमणे विनर टू विनर असा सामना आपण पाहतो. जो संघ जिंकेल तो आजच्या ग्रुपमधून थेट क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करणार आहे आणि जो संघ पराभूत होणार आहे त्याला मात्र पुन्हा एक संधी निर्माण होणार आहे. चांगला शेड्यूल अजय घरे सर आपण पाहतो. या सीझन 2 मध्ये एकूण 16 संघ या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येक दिवसावर तुम्हाला 4 संघ खेळताना पाहायला मिळतील. 5 रात्रीतील ही स्पर्धा आपण पाहतोय आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विनोद कुलात. पहिला चेंडू हुक केलाय परंतु शॉट फाईनलकडे पहा. कसा क्रिकेट आहे ना. पहिल्या सामन्यामध्ये पाहिलं तर अतिशय सुंदर कामगिरी प्रशांत चोरगेने केली होती, परंतु या दुसऱ्या सामन्यामध्ये गोलंदाजाने त्याला शांत केलंय. इसी का नाम क्रिकेट है. जो आपका मजबूत पक्ष होता है वही आपकी कमजोरी भी होती है. हम वीरेंद्र सहवाग को देखते थे, वो स्क्वायर कट बढ़िया लगाते थे, लेकिन वो स्क्वायर कट खेलने के चक्कर में कई बार विकेट कीपर और स्लिप के हाथों में कैच आउट होते थे. उसी तरह से यहाँ पर फाइन लेग के इलाके में बहुत ज़बरदस्त खेलते हैं. हुक शॉट बहुत अच्छा खेलते हैं प्रशांत, लेकिन हुक शॉट खेलते वक्त ही आउट हुए हैं. पहली गेंद पर करारा झटका. शॉट फाइन लेग को क्लियर नहीं कर पाए. विनोद कुलात के खाते में सफलता. अच्छी शुरुआत बेबी स्पोर्ट्स सितारे टीम के लिए. सानवी 11 आमने टीम के मैनेजर है विकी केने. योगी टूर्नामेंट शुरू होने से पहले उनसे चर्चा हुई थी. कहीं ना कहीं वो उनकी गेंदबाजी को लेकर थोड़े से चिंतित थे, लेकिन आप देखोगे तो दोनों मैचेस में गेंदबाजों ने बढ़िया कार्य किया है. हो निश्चितपणे या आणि तसे जर पाहिले तर ज्यावेळी या संघाची निवड केली गेली अजय घरे सर दररोज सानवी 11 आमने संघाच्या माध्यमातून मात्र भरपूर प्रश्न निर्माण झाले होते. परंतु कसं असताना कागदावरती तुमचं नाव कसं आहे त्याला महत्व नाही, तुमचं कार्य कसं असतं मैदानाच्या आतमध्ये त्याला मात्र महत्व असतो. नए बल्लेबाज क्रीज पर राहुल बजा के आए हैं. बहुत ही धुआंधार बैटिंग की थी पिछले मैच में. 24 रनों का अच्छा योगदान दिया था और पहली गेंद से काफी आत्मविश्वास भरे लगे थे. कमाल की गेंद यहाँ पर थोड़ी सी मूवमेंट, अतिरिक्त उछाल, पूरी तरह से बीट किया बैट्समैन को. पण जरूर पहिल्याच विकेट्स पाहिले तर शून्यावरती ते मात्र गमावला टीम सानवी 11 आमने संघाने. लगेचच पाहू शकाल या ठिकाणी राहुलला मात्र प्रमोशन दिले गेले. तिसऱ्या क्रमांकावरती लेफ्ट हँड रायटी सध्या आपण कॉम्बिनेशन पाहतोय. लक्ष्य पाहिलं तर 62 धावांचा आहे, परंतु विनोद कुलातनं कमालीचा केला आज सादर केलाय. इज अ बॅटर इज अ बॉलर. पाहू शकाल वारंवार चेपल होण्याचा प्रयत्न करतो. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला आणि जे आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये बीबी स्पोर्ट इतर संघाने चांगली धावसंख्या उभारलेली आहे. जी हाँ, खासतौर पर वापसी अच्छी रही है. शुरुआत इतनी अच्छी नहीं थी क्योंकि एक समय 23 पर 4 विकेट गिरे थे और धीमी गति से बल्लेबाजी भी हुई थी पहले 3-4 ओवर्स में, लेकिन आखिर के कुछ ओवर्स में खासतौर पर विनोद ने जो कैमियो खेला है, वो जो 20-22 रन उनके हैं, 20 रन बनाए थे उन्होंने, वो बहुत ही उपयुक्त साबित हो सकते हैं. टॉप एज, आसान सा कैच, सॉफ्ट डिसमिसल. विकेट कीपर ने कोई गलती नहीं की और पिछले मैच के एक और हीरो 0 पर आउट होते हुए राहुल बजागे.
सहज सोपा झेल होता आणि अखेर 2 गडी गमावले, एकही धाव अजूनही मात्र धावफलकावर नाहीये. आणि आतापर्यंत विनोद कुलातनं 4 लिगल चेंडू टाकले, त्याच्यामध्ये 2 सफलता प्राप्त केल्या. जबरदस्त सुरुवात पॉवर प्लेच्या खेळामध्ये आपण पाहतोय. कमाल की शुरुआत की है विनोद कुलात ने. इसी के लिए जाने भी जाते हैं. पावर प्ले में अच्छी गेंदबाजी करते हैं, डेथ ओवर्स में भी अच्छी गेंदबाजी भी वे कर सकते हैं और इस मैच में तो कमाल ही कर रहे हैं. बल्ले से भी ज़बरदस्त योगदान दिया है और वही कॉन्फिडेंस लेकर वो गेंदबाजी कर रहे हैं. नंबर 4 पर आए हैं सत्यम दलवी. बहुत बड़ी जिम्मेदारी रहेगी सत्यम के कंधों पर. पहा क्रिकेटला किती क्रेज आहे, प्राणी सुद्धा मात्र या ठिकाणी एन्जॉयमेंट करतायत. विनोद चले, रोका गया उनको. एक फील्डर तैयार नहीं थे डीप में. ऑस्ट्रेलिया के मैदानों पर हम सीगल्स को देखते हैं, वो पंछी रहते हैं. हमारे मैदानों पर टॉमी भी. योगी आपके पास भी कोई है? नाही. फोर्थ विकेट ना. ओ परफेक्टली लेत होती बादची इनर एज. चेंडू चाले शॉट फाईनली कडे सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली. आणि पाहू शकाल 5व्या चेंडूवरती सानवी 11 आमने संघाचा मात्र ते अकाउंट ओपन केला सत्यम दळवीच्या माध्यमातून. लोहे के चने चबवाते हुए बल्लेबाजों को इस पहले ओवर में विनोद खुलात. स्ट्राइक अब मयूरेश के पास. एक अच्छी पार्टनरशिप बनाने का प्रयास करना होगा बल्लेबाजों को. खराब शॉट, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, थोड़ी आगे रखी हुई गेंद थी. डॉट बॉल के साथ ओवर को समाप्त करते हुए विनोद खुलात पहले ओवर के समाप्ति पर स्कोर केवल 1 रन, 2 विकेटों के नुकसान पर सानवी 11 आमने 62 रनों का पीछा करते हुए. जबरदस्त स्वरूपात अप्रतिम कामगिरी या विनोद कुलाची पाहिली आपण. फक्त एकच धाव तरी खर्च केली आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये 2 विकेट्स प्राप्त केल्या. आणि या पावसाकडे येणाऱ्या 30 चेंडूमध्ये 61 धावांच्या शोधात. आणि इथे मात्र पावसात 2 टॉमीमध्ये मात्र त्या ठिकाणी लढाई सुरू आहे. जशी आपण लढाई पाहतो बीबी स्पोर्ट इतारे आणि सानवी 11 आमने संघाच्या मध्ये सध्या सुरू आहे. करंट रन रेट जर पाहिले तर 1 आणि रिक्वायर्ड रन रेट जर पाहिले तर आता मात्र अगदी 12च्या पुढे पाहायला मिळतोय. यह अच्छा टारगेट है. कंडीशंस को देखते हुए बॉलर्स के लिए काफ़ी कुछ है इस विकेट में. सटीक लाइन और लेन पर जब भी गेंदबाजी हुई है तो निश्चित रूप से बल्लेबाज परेशानी में रहे हैं. म्हणजे या कॅप्टन्सी खूप छान पैकी आपण पाहतोय दैवत वेलेकरची. पहिल्या सामन्यावरती जर पाहिलं तर चांगल्या प्रमाणे कॅप्टन्शिप त्यांनी मात्र निभावली. आणि या दुसऱ्या सामन्यावरती सुद्धा मात्र प्रत्येक आपण जर विचार केला तर ठिकाणी कुठल्या क्रमांकावरती कुठला फलंदाज पाठवणं गरजेचं आहे, कुठल्या क्रमांकावरती कुठला गोलंदाज आपण रिलीज करणं गरजेचं आहे, ते पूर्णपणे चांगल्या प्रमाणे या दैवतला ठाऊक आहे. आणि त्या मात्र स्वतः तिथे मात्र पावशेकरला जबाबदारी स्वीकारतोय. आणि दैवत पाटील तर विकेट हॅट्रिक पूर्ण केली. तर इताडीचे सन्मानित शरद पाटील याचकडून 500 रुपयाचा पारितोषिक दिले जाईल. प्रत्येक या ठिकाणी पाहू शकाल फटका चांगला पाला मध्ये कव्हरच्या डोक्यावर चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ओहो जबरदस्त फटका, मिळतील एकूण 4 धाबा. बहुत ही बेहतरीन स्ट्रोक. बैकफुट पर जाने का मौका मिला था वहां पर बैट्समैन को. थोड़ा सा वेट किया, गेंद को आने दिया, पहले इंतजार किया फिर वार किया. कवर पॉइंट के ऊपर से पावर प्ले का फायदा उठाते हुए सत्यम दलवी. इस पारी का ये पहला चौका. काफी आत्मविश्वास भरा स्ट्रोक. एक लंबी पारी की उम्मीद जरूर रहेगी सानवी 11 के कैप्टन को सत्यम दलवी से. ओह बाहरी किनारा. विकेट कीपर के काफी करीब से गेंद गुजरी थी. एक हाथ से कैच करने का प्रयास किया था लेकिन थोड़ी सी दूर रह गई गेंद. सिंगल यहां पर कंप्लीट करते हुए सत्यम. पहली गेंद थोड़ी सी ढीली पड़ गई थी दैवत की, लेकिन इस बार बहुत अच्छी लाइन थी. समीकरण 28 गेंदे 56 रनों की जरूरत. ठीक 12 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने हैं यहां से ये मैच जीतने के लिए सानवी 11 आमने टीम को.
शुरुआत थोड़ी निराशाजनक रही है। बढ़िया शॉट, शॉट फाइन लेग के ऊपर से निकाल दिया है 4 रनों के लिए। बैट्समैन के पास ये शॉट खेलने के लिए क्रीज में डीप चले गए थे, ऑफ स्टंप के बाहर निकलते हुए तैयार ही थे, शॉर्ट बॉल का वेट ही कर रहे थे। उसी तरह की गेंद भी मिली। कमजोर गेंदों का फायदा उठाते हुए बल्लेबाज। पहले ओवर में गेंदबाज हावी थे, लेकिन दूसरे ओवर में पलटवार शुरू हो चुका है सनवे 11 आमने द्वारा। स्कोर अब 10 रन 2 विकेटों के नुकसान पर। कदमों का इस्तेमाल इस बार ड्राइव कर दिया है ऑन साइड में। बढ़िया फील्डिंग मौका है वहां पर, डायरेक्ट हिट की जरूरत थी। रो उतना सटीक देखने को नहीं मिला, नहीं तो बैट्समैन का काम तमाम हो सकता था। आखिरकार सिंगल कंप्लीट करते हुए मयुरेश। हो निश्चितपणे या संधी मिळत आहेत, परंतु संधीचं सोनं मात्र खरावं लागेल। तो पाहू शकाल दोन्ही फलंदाज सुकूर पाक खेळपट्टीवरती। एका बाजूला पाहिलं तर सत्यम दवली, दुसऱ्या बाजूला पाहिलं तर सलामीवीर मयुरेश। मयुरेशच्या बाटून आपण एक चौकार पाहिला, 3 चेंडूमध्ये 5 धावसंख्येवरती खेळतोय आणि सत्यमने सुद्धा 3 चेंडू फेस केले, त्याच्या बाटून एक चौकार पाहिला आणि वैयक्तिक 6 धावसंख्येवरती खेळतोय। 26 चेंडू अजूनही शिल्लक आहेत आणि विजयासाठी 51 धाब्यांची गरज। ओ पुन्हा लेडीने एक चेंडू हवेत, विकेट किपर चेंडूच्या खाली चाललाय आणि अजून एक धक्का लागत असताना टीम सानवी 11 आमने संघाला। मावळ आम्ही वादळ आम्ही जिस तरह से पहली गेंद पर चौका जड़ा था इस ओवर में, ऐसे लग रहा था कि एक अच्छी पारी खेलेंगे, लेकिन नहीं। राउंड द विकेट से दैवत की ये थोड़ी आगे रखी हुई गेंद थी, लॉफ्ट करना चाहते थे लेकिन पूरी तरह से गड़बड़ा गई टाइमिंग और एक आसान सा कैच विकेट कीपर के लिए। 11 पर 3 इस समय सानवे 11 आमने। चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहतोय बीबी स्पोर्ट इताडी संघाला, कारण विकेट सुद्धा मात्र या ठिकाणी चांगल्या प्रमाणे प्राप्त केले आहेत आणि एक कंजूशी गोलंदाजी सध्या तरी आपण पाहिली पहिल्या षटकामध्ये, त्याचप्रमाणे दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा दैवत वेलेकर चांगला लेंथवरती कामगिरी करतोय। नवी प्रयत्न जितेश जोशीला बॅटची कडा, शॉट थर्डमॅन आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पूर्णपणे चांगला खेळ सध्या बीबी स्पोर्ट इताडी सगळ्या वतीने पाहतोय। सध्या तुम्ही पाहू शकाल आमचा हा कॉमेंट्री बॉक्स, मी योगेश पाटील माझ्या सोबतीला पाहू शकाल व्हॉइस ऑफ महाराष्ट्र माझे प्रिय मित्र, या विभागातून त्यांनी आपल्या करिअरला सुरुवात केली। अजय गरज सर, आमची एक्सपर्ट गुणलेखक मिस्टर हॅरी आणि पाहू दोन्ही संघाचे 12 मॅन पाहू शकाल, ज्याने भावाल गावासाठी अनेक वर्षे आपली सेवा केली। विजय पाटील यांना तुम्ही पाहू शकाल, विजय किणे पनामा कॅप त्याच्या डोक्यावरती आहे आणि बाजूला पाहिले तर आमचा एसके एंटरटेनमेंटचा हा कंट्रोल रूम कक्ष तुम्ही पाहू शकाल। जबरदस्त टेलिकास्ट, पूर्ण इंटरनेशनल लुक जे या स्पर्धेत देण्याचा प्रयत्न करतायत। जी हाँ, पहली गेंद से बहुत ही खूबसूरत टेलीकास्ट दर्शकों तक पहुंचा रही है एसके एंटरटेनमेंट की टेक्निकल टीम, शंकर गुलवी एंड कंपनी। और इसमें खास बात यह है कि जो ऑनलाइन स्कोरर है उनके सपूत है वैश्विक, काफी कम उम्र है उनकी, मात्र 12 साल के है, लेकिन अच्छा यहाँ पर काम करते हुए इसके एंटरटेनमेंट के लिए। पहा अजय, तुमच्याकडे कला असेल तर मात्र त्या ठिकाणी वयाला मात्र काही महत्व नाहीये। लोकांपर्यंत ती कला सादर करा, तेव्हा तुम्हाला त्या कलेला वाव मिळेल आणि ते कार्य सध्या करतायत। शंकरजी गुलवे यांचे सुपुत्र फटका मात्र खेचून मारला, हवेत केलाय, मिस टायमिंग आहे, चेंडू खाली साला क्षेत्ररक्षक पकडला जाईल आणि समाप्त झाला मात्र मैदानाच्या आतमध्ये जितेश जोशीचा खेळ। मेल्या मन जागयावी अशी त्याची
ऑफ स्टंप के बाहर की ये गेंद थी, एक घुटना नीचे टिकाते हुए स्लॉक स्वीप किया था, लेकिन बल्ले के बीचों बीच ले नहीं पाए। डिप स्क्वायर लेग को क्लियर करना चाह रहे थे, काफी ऊंची चली गई थी और अच्छा कैच वहां पर, वेल जज कैच अक्षय द्वारा। अभी भी 50 रनों की आवश्यकता है, मात्र 23 गेंदें शेष। विनोद खुलात के खाते में ये तीसरी सफलता। पहले ओवर में 2 विकेट चटकाए थे और केवल 1 रन खर्च किया था। गजब का स्पेल चल रहा है इस समय विनोद खुलात का। अजय, आपण जर पाहिले तर जरूर 4 विकेट्स गमावले, परंतु अजून सामना जर पाहिलं तर संपला नाहीये, कारण तुमच्याकडे अजून 23 चेंडू शिल्लक आहेत आणि 23 मध्ये इथून 50 धावा तुम्हाला जोडायचे आहेत। जर तुम्ही एक चांगली पार्टनरशिप केली तर जरूर तुम्ही या मॅचमध्ये कमबॅक करू शकता आणि ते कार्य आज ऋषी दलवी आणि मयुरेशला करावं लागेल। और पिच चेंडू लॉफ्टेड ऑन ड्राइव्ह, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, 6 धावांसाठी तो षटकार। सूर्यांचं नाव रे स्ट्रोक बिल्कुल ओवर पिच गेंद मिली थी, तगड़ा प्रहार किया है ऋषि ने और वैसे भी तगड़े बल्लेबाज ही है। लॉन्ग ऑन पर जो फील्डर थे वो कोशिश कर रहे थे लेकिन कोई अवसर नहीं था उनके पास, काफी ऊपर से उनके गेंद निकल गई थी। शानदार छक्का, पहली गेंद पर सिक्सर से अपने पारी का आगाज करते हुए ऋषि दलवी। क्रीज पर बल्लेबाज टिकेंगे तो ये रन्स बन सकते हैं मेरे ख्याल से, लेकिन उसके लिए क्रीज पर रुकना होगा। अभी तक 4 बल्लेबाज आउट हो चुके हैं, काफी जल्दी जल्दी विकेट गिरे हैं, क्रीज पर टिकने की आवश्यकता है। टोटल बहुत बड़ा नहीं है आपके सामने, 62 रनों का टारगेट है, लेकिन शुरुआत खराब रही है इसीलिए थोड़ा बड़ा लगने लगा है टारगेट। परंतु ऋषीकडे मात्र ती क्षमता आहे। हो, बागफूट लागले, कट करण्याचा प्रयत्न पहा, पॉइंटला फिल्डर तैनात। याच चुका मात्र या ठिकाणी पाहिल्या तर सानवी इलेव्हन आमने सगळा महागात पडलेला आहे, कारण कुठलाही खेळाडू तिथे मात्र तग धरला नाहीये, त्यांनी वेल काढला नाहीये, कारण पाहिलं तर ब्रेक थ्रो मध्ये वारंवार विकेट्स मात्र गमावले गेले आणि त्याचमुळे आता मात्र सगळं थोडंसं आपल्याला पिछाडीवरती पाहायला मिळतोय। अच्छी गेंदों को सम्मान नहीं दे पा रहे हैं। ऑफ कटर थी, टप्पा पड़ने के बाद अंदर की तरफ आई थी, ये देखिए अपने जाल में फंसाया है वहां पर बैट्समैन को, जगह नहीं थी, अंदर की तरफ आ रही थी गेंद और स्क्वायर कट लगाने का प्रयास किया, पूरी तरह से मिस टाइम कर बैठे। पॉइंट पर एक आसान सा कैच वहां पर लपकते हुए फील्डर श्रावण 40+ के खिलाड़ी और इनका योगदान सराहनीय है। पहले मैच में भी आपको याद होगा उन्होंने बहुत बेहतरीन 2 कैच लपके थे, 18 पर 5। आणि असं वाटतं की पॉईंटचा इलाका मात्र त्याच्यासाठी लकी आहे की काय, कारण पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा पाहिलं तर त्याच क्षेत्रामध्ये तरी झेल पकडला होता आणि पाहू शकाल आता मात्र 18ला 5। पहा, ऋषीने मात्र किती सुंदर डावाला सुरुवात केली होती, पहिल्या चेंडूमध्ये षटकार धरला होता। जर अजून अजय तिथे तर वेल काढला तर मात्र आय थिंक त्याच्या संघासाठी चांगलं ठरू शकला असतं, परंतु वारंवार प्रत्येक चेंडूमध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आणि त्याचमुळे मात्र पाहू शकाल त्याची विकेट्स मात्र त्या ठिकाणी गमावली। नवीन फलंदाज विशाल पटोले आलाय। हो, चेंज ऑफ पेस, व्हेरिएशन अप्रतिम, चेंडू पडल्या तर बाहेरच्या दिशेने पाला पडतो, आउट स्विंगर। आणि जर हे तुमच्याकडे जर कला असतील, हे व्हेरिएशन असतील, इथे मात्र पहा किती टर्न प्राप्त करतोय, जबरदस्त। देखिए मिट्टी का विकेट है, ज़्यादातर जो मैचेस होते हैं आमने लोनार क्रिकेट एसोसिएशन में हम देखते हैं कॉन्क्रीट विकेट, बहुत कम जगहों पर आपको मिट्टी के विकेट मिलते हैं, लेकिन इस टूर्नामेंट में ये मिट्टी का विकेट, टर्फ विकेट है, सही मायनों में लेदर की विकेट है और यहाँ पर आपके पास वेरिएशंस है तो वो बहुत इफेक्टिव साबित हो सकते हैं। गेंद हवा में है, फील्डर गेंद के नीचे और आउट हो गए बल्लेबाज विशाल परटोले। ही इज वॉकिंग बैक टू द डगआउट और इसके साथ ही 5 पर कंप्लीट करते हुए विनोद खुलात, पहले गेंदबाज ALPL सीजन 2 में 2000 रुपयों का इनाम 7 स्टार्स ग्रुप की ओर से। क्या बात आहे या, जबरदस्त। हा झेल पहा, यशीचे पुरस्कृत एसीची फाउंडर सोपान तिसकर होते चेंडूच्या खाली, वेगवेगळ्या अँगलने मात्र हा 5वा विकेट आय थिंक ज्याप्रमाणे प्राप्त केला विनोद खुलातनं तो दाखवण्याचा प्रयत्न करतात। पावलाचा वापर विशालने केला, परंतु कुठल्या प्रमाणे मात्र व्यवस्थित संपर्क झाला नाही आणि अखेर एकाच इनिंगमध्ये जर पाहिलं तर या ठिकाणी 5 वर कंप्लीट। स्वर्गीय अनिल वसंत भामरे प्रेक्षक स्टारमध्ये पहा किती मोठ्या संख्येने क्रीडा रसिक तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि एन्जॉयमेंट करतायत आणि पहिल्या सामन्यापासून प्रेक्षकांची चांगली प्रतिसाद या स्पर्धेला मात्र मिळालेला आहे। 19 चेंडू शिल्लक आणि आता मात्र विजयासाठी 44 धावांची गरज। जल्दबाजी का शिकार बन रहे बल्लेबाज विशाल को भी मुझे लगता है कि इतना आक्रामक होने की आवश्यकता नहीं थी, क्योंकि पहले ही 5 विकेट गिर चुके थे। आगे निकलकर खेलने का प्रयास कर रहे थे, लेकिन चतुराई भरी गेंदबाजी विनोद खुलात की
कभी गेंद को अंदर की तरफ ला रहे हैं, कभी बाहर की तरफ निकाल रहे हैं, बीच में एक आध तेज गेंद डाल देते हैं, बीच बीच में अतिरिक्त बाउंस भी प्राप्त कर रहे हैं। पूरी तरह से हैरान और परेशान करके रख दिया है बल्लेबाजों को। 5 विकेट हॉल पूरा कर चुके हैं। अब 19 गेंदों में 44 की जरूरत है। सानवी 11 आमने ये वही टीम है जिन्होंने पिछले मैच में 90 रन स्कोर बोर्ड पर लगा दिए थे, लेकिन आप देखिए क्या हालत हो गई, 18 पर 6। आणि अजूनही विनय पाटीलचं येणं बाकी होतं आणि आलाय मैदानाच्या आतमध्ये। 19 चेंडूमध्ये 44 धावांची गरज आणि पहिल्या चेंडू ते पहा विनोद त्याला मात्र सुद्धा बीट केलाय। विनोद सांगतो की माझ्या अगेन्स्ट कोणता खेळाडू आहे हे मला माहिती नाही, परंतु जी माझ्याकडे कला आहे पुन्हा मात्र पाहू शकाल आउट स्विंगर थोडासा फिंगर रोल जरूर केला होता, परंतु तदनंतर चेंडू आणि बॅटमध्ये कुठला संपर्क मात्र झाला नाही। 3 षटकांचा केली ते संपूर्ण झाला, फक्त 18 धावा फलकावरती लागल्या गेल्या आणि आता मात्र 18 चेंडूमध्ये 44 धावा इथून जोडायच्या आहेत सानवी 11 आमने संघाला। शानदार स्पेल समाप्त होता हुआ विनोद खुलात का 2 ओवर्स में 7 रन देकर 5 विकेट, गजब की गेंदबाजी। अब 3 ओवर्स में 44 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए सानवी 11 आमने टीम को। अगला मुकाबला जो है वो नॉकआउट मैच है जायंट 11 सावध और पाटिल डेवलपर्स बापगांव के बीच में। जो टीम जीतेगी उनकी चुनौती बरकरार रहेगी और जो टीम हार जाएगी उनका सफर यहाँ पर समाप्त हो जाएगा ALPL सीजन 2 में। इस मैच में हालांकि हारने वाली टीम को एक मौका और मिलेगा। हीच तर लीग मॅचेसची मजा असते अजय, कारण आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये अनेक नॉकआउटच्या स्पर्धा आपण पाहत असतो। जर तुम्हाला स्पर्धा जिंकायची असेल तर प्रत्येक सामना तुम्हाला जिंकणं गरजेचं आहे, परंतु ज्यावेळी आपण लीग मॅचेस खेळतोय त्यावेळी तुम्हाला मात्र वारंवार संधी मिळते। परंतु पाहूया की त्या नॉकआउटच्या स्पर्धेमध्ये कुठला संघ मात्र पुढे चाल करेल। परंतु सध्या पाहिलं तर या ठिकाणी संकटामध्ये सापडलाय सानवी 11 आमने। जर इथून तुम्हाला बाहेर पडायचं असेल, विजयाकडे वाटचाल करायची असेल तर मात्र या ठिकाणी मयुरेश आणि विनयला मात्र एक चमत्कार खेळ करावा लागेल। 18 चेंडूमध्ये तुम्हाला इथून 44 धावा जोडायच्या आहेत आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज दैवत आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये। राऊंड द विकेट मारा करतोय, चेंडू चालला ऑफस्विचच्या खूपच बाहेर, पंचाच्या दोन्ही समांतर वाईटचा इशारा इस्त्राची खून दर्शवत असताना आणि या धावांची तो मात्र कुठेतरी आवश्यकता असेल। इस्त्राच्या सुरुवात जर धावा जर आल्या तर मात्र कुठेतरी प्रेशर रिलीज होऊ शकतोय, परंतु तुम्हाला सुद्धा मात्र चांगली आहे जे इथून मेहनत करावी लागेल। यहाँ मेहनत तो करनी ही होगी, केवल अतिरिक्त रनों के सहाय से आप आगे नहीं बढ़ सकते हो, अच्छे शॉट्स भी खेलने होंगे। ओ ये ऑफ स्टंप के करीब से गुजरी है, शफल करते हुए खेलने का प्रयास कर रहे थे, उस लेंथ पर गेंद नहीं थी जिसको आसानी के साथ आप फाइन लेग या फिर बैकवर्ड स्क्वायर लेग रीजन में खेल सकते थे। पहली गेंद दिशाहीन थी। दैवत वेलेकर इस ओवर में तेज गेंदबाजी कर रहे हैं। पहला ओवर थोड़ा सा खर्चीला रहा था, शुरुआत खासतौर पर खराब रही थी, 3 गेंदों पर 2 चौके लगे थे, लेकिन उसके बाद वापसी की दैवत ने एक सफलता प्राप्त कर चुके हैं। शॉर्ट आर्म पुल गेंद जा रही है डीप स्क्वायर लेग की तरफ, फील्डर मौजूद है वहां पर, एक ही रन मिलेगा। सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 20 रन 6 विकेटों के नुकसान पर। अब समीकरण 16 गेंदें शेष, 42 रनों की जरूरत। सिंगल डबल जेवढ्या धावा येतील त्या ठिकाणी पाहिलं तर बेबी स्पोर्ट इथे सगळा मात्र त्याचा काही नुकसान होणार नाहीये आणि दैवतला पूर्णपणे माहिती आहे। सोपान तिसकरला पावशिकल शॉट फाईनलीकडे आता मात्र त्याला पाठवलाय। 16 चेंडू 42 ची आवश्यकता आतापर्यंत पाहिलं तर शांत क्रिकेट पाहायला मिळतो, कारण ज्या मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे ते मोठे फटके येत नाहीत, परंतु इथून मात्र मोठे फटके आता विनय पाटीलला आपल्या भात्यातून बाहेर काढावं लागतील। लोकल बॉय आहे, कारण याच खेळपट्टीवरती अजय सातत्याने विनय पाटील सराव करतो, प्रॅक्टिस करतोय आणि त्याला मात्र जरूर इथे मात्र चांगली कामगिरी करावी लागेल। ऑन साईडला टर्न केला, परंतु चेंडू चाललाय पाहू शकाल वाडिश लागून काऊ करण्याच्या दरम्यान एकदा पूर्ण केली, दुहेरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण होताना पाहायला मिळतात। जेवढी स्ट्राईक विनयला मिळेल त्याचा मात्र कुठेतरी सानवी 11 ला फायदा होऊ शकतो आणि तसे जर पाहिजे तर एज आयकॉन म्हणून या संघामध्ये खेळतोय। जी हाँ, और इनफॉर्म बल्लेबाज है, पूरे सीजन में हमने देखा है उन्होंने कई अच्छी पारियां खेली है। पहले मैच में भी उनका बल्ला बोला था, कुछ जड़े थे, 13 ही रन बनाए थे, लेकिन बहुत अच्छा कैमियो उनका रहा था। जो शुरुआत मिली थी उसको कैपिटलाइज किया था उन्होंने। बड़े शॉट्स खेलने में विश्वास रखते हैं। चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, ओ माय गॉड, विनयला जसा जीवनदान मिळाला त्याच्या चाहत्यांमध्ये आता मात्र पाहू शकाल ऊर्जा निर्माण झाली। सहज सोपा झेल होऊ शकला असता, पाहू शकाल टॉप एज, चेंडू हवेत गेला भरपूर वेळ आणि क्षेत्ररक्षकाला असं वाटलं की हा झेल मी इझी पकडेल, परंतु झेल ड्रॉप केला उन्हात खुळातनं की तो एक चांगला फिल्डर आहे,
परंतु वहाँ प्रेशर है अजय। जहाँ प्रेशर रहता ही है जब अच्छे बल्लेबाज का कैच आपकी तरफ आता है, माइंड में कई सारी चीज़ें चलती रहती है। कैच लपक लूँगा तो हीरो बन सकता हो, और यदि नहीं लपक पाऊंगा तो पता नहीं क्या क्या सुनना पड़ेगा। ये चीज़ें मन में चलती रहती है। ऐसे में आसान कैचेस भी ड्रॉप हो जाते हैं। वही कुछ हुआ है यहाँ पर, आसान कैच ड्रॉप हुआ है। और क्या ये टर्निंग पॉइंट रहेगा इस मैच का, ये देखने वाली बात है। अब 14 गेंदों में 39 रनों की जरूरत। जरूर संधी मिळाली त्या संधीचं सोनं करेल का? बॅटची इनर रेंज आणि चेंडू चालला वेगानं खराब क्षेत्ररक्षण लॉंग स्टॉपच्या पलीकडे, हा येतो नशिबाचा चौकार। गेले जिंकायाचे गड वीर तानाजी तो पुढं उनका स्वागत किया जाएगा, वो सारे गिने भी जाएंगे। अब 13 गेंदे 35 रन, यह है समीकरण। अच्छी गेंद थी, दैवत थोड़े से अनलकी साबित होते हुए इस ओव्हर में। परंतु रिझल्ट सानवी 11 आमने सकाळच्या बाजूने चांगल्या प्रमाणे पाहिला आपण। 4 धावा मिळाल्या। हो इथे खराब चेंडू होता, फुल टॉस होता, पुन्हा मिस्टेक घडली आणि चेंडू चाललाय लॉंग स्टॉपच्या दिशेनं। पंचांचा वाईटचा इशारा आणि मॅच मध्ये कमबॅक करत असताना सुरेंद्र दलवी फेम टीम सानवी 11 आमने। क्लियर फ्रस्ट्रेशन देखने को मिल रहा है क्योंकि कैच ड्रॉप हुआ है। उसके बाद पिछली गेंद अच्छी डाली थी लेकिन उस पर 4 रन गए थे, और अब ये लेग स्टंप के बाहर भटक गए। विकेट कीपर से नहीं रुकी और पीछे फील्डर के लिए भी ज्यादा अवसर नहीं थे। 5 रनों का तोहफा। मैच बदलता हुआ नजर आ रहा है यहाँ पर। 13 गेंदे और 30 रनों की आवश्यकता। स्कोर 32 रन 6 विकेटों के नुकसान पर। 13 चेंडू शिल्लक आणि 13 मध्ये आता विजयासाठी 30 धावांची गरज। तसंही आयुष्याचा आपण जर विचार करतो मात्र बदल होणं गरजेचं आहे। तो बदल आता मात्र या चालू सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। एक क्षण असं वाटलं होतं की मात्र पूर्णपणे या सामन्यावरती वर्चस्व राखला बीबी स्पोर्ट इटाली संघानं, परंतु या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत। जरूर कुठे मात्र लक फॅक्टर सुद्धा पाहिले तर पाठीमागे पाहतोय सानवी 11 आमने संघाच्या दृष्टिकोनातून 32 ला 6 आणि त्यामध्ये येणाऱ्या 13 मध्ये 30 धाब्यांची गरज। जबरदस्त सामना, विनर वर्सेस विनर। जो संघ जिंकेल तर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल। हो इथे लाईन चांगली आहे, लाऊड अपील, फिंगर अप। जबरदस्त सामना ढोलायमान स्थितीमध्ये आपण पाहतोय। फलंदाज लेग बिफोरच्या रूपाने बाद झालाय मयुरेश पाटील। धक्का क्रमांक 7 वा लागत असताना टीम सानवी 11 आमने संघाला। रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे। उनके साथ अजित पुत्रन। 32 पर 7। अब केवल 3 विकेट्स बचे हैं। 2 ओवर का खेल बाकी है। 30 रनों की आवश्यकता है। समीकरण तो कठिन है, इसमें कोई संदेह नहीं है, लेकिन जब तक विनय पाटिल क्रीज पर है आशाएं जीवित है सानवी 11 आमने की। परंतु हे सुद्धा जे विसरून चालला नाही, संकेत पाटील सुद्धा आता मात्र येणं त्याचं बाकी होतं आणि तो आलाय। कारण पहिल्या सामन्यामध्ये आय थिंक 19 धावांची खेळी साकारली होती, म्हणजे हा सुद्धा कुठेतरी प्लॅनिंगचा भाग होता जे की संकेतला थांबवून ठेवलं होतं। बिल्कुल रोक के रखा था क्योंकि विकेटें लगातार गिर रही है, और ऐसे सिचुएशन के बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है क्योंकि पावर हिटिंग एबिलिटी है उनके पास। तो दोनों भी अब पावर हिटर क्रीज पर मौजूद है, और ये ALPL है। ऑक्शन में खिलाड़ियों को लिया जाता है आपकी टीम में, चुन चुन कर खिलाड़ी लिए जाते हैं। इसीलिए हर टीम के पास आप देखोगे तो लगभग 10वें 11वें नंबर तक बल्लेबाजी है, और गेंद को भी अभी चुन चुन के मारना पड़ेगा। गेंदबाजी के लिए गणेश। हाफ वाली ड्राइव किया, सामने फील्डर, और बढ़िया कैच। विनोद ने ही कैच लपक लिया है, जिनके हाथों से कैच ड्रॉप हुआ था इससे पहले, विनय पाटिल का। बड़ी विकेट। गेले जिंकायाचे गड वीर तानाजी तो हा झेल नाही तर सामना पकडलाय बीबी स्पोर्ट इटाली संघानं। काय सुंदर
लेंथ पली आणि या बॉटम चांगला वापर केला होता, परंतु एलिव्हेशन थोडंसं कमी मिळालं आणि त्याच वेळेला एक्स्ट्रा कव्हरला विनोद कुलातनं कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये आणि एकेर विनेला मात्र मैदान सोडणं भाग पाडलं गोलंदाज गणेशनं. विनोद कुलात ने भगवान का शुक्रिया अदा किया होगा क्योंकि उनके ही हाथों से कैच ड्रॉप हुआ था और वाकई में मैच दूर लेकर जा सकते थे उनकी टीम से विनय पाटिल, लेकिन मौका मिला उनको कैच लपकने का. इस बार कोई गलती नहीं की. हालांकि जूसी हाफ वॉली थी, टाइमिंग अच्छी थी, लेकिन गैप में नहीं खेल पाए. नए बैट्समैन क्रीज पर पहुंचे हैं. आवेश वाकड़े बल्लेबाजी करने की काबिलियत रखते हैं. अच्छा ड्राइव, डीप एक्स्ट्रा कवर की दिशा में फिर से विनोद कुलात एक्शन में. सिंगल स्ट्राइक अब संकेत के पास, और ये अब करना होगा कहीं ना कहीं. संकेत को ज्यादा से ज्यादा स्ट्राइक यदि मिलेगा तो यहाँ से कुछ बात बन सकती है. हालांकि 2 ही विकेट्स बचे हुए हैं, ये भी एक बड़ी समस्या है सानवी 11 आमने के लिए. 10 गेंदों में 29 रन चाहिए. हो निश्चितपणे, परंतु प्रेशर आता मात्र फलंदाजावरती जास्त पाहायला मिळू शकेल, कारण संकेतच्या मनामध्ये जरूर सुरू असेल की मी हवेत फटके खेळू की जमिनीच्या साह्याने फटके खेळू, परंतु तुम्हाला आता मात्र फटके हवेतच खेळावं लागतील. परंतु या ठिकाणी जबरदस्त चेंडूच्या हाताळणी गणेशच्या वतीने आपण पाहतोय. पहिल्या चेंडू तो विकेट्स प्राप्त केली, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, तिसरा चेंडू डॉट आणि तर मात्र चेंडूची संख्या कमी होत चाललेली आहे. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी इथून 29 धाबांची आवश्यकता. कमाल की गेंद थी, शार्प इन कटर, अच्छे अंदर की तरफ कटी थी गेंद, अच्छी रफ्तार के साथ. फुल टॉस इस बार हैमर्ड किया है, हालांकि टाइमिंग कुछ खास नहीं. स्ट्रेटिश लॉन्ग ऑफ की दिशा में बढ़िया क्षेत्ररक्षण, लेकिन मौका है बैट्समैन के पास 2 रन पूरे करने का. कमजोर गेंद का पूरा लाभ नहीं उठा पाए वहां पर संकेत. जरूर पाहू शकाल या ठिकाणी जर तुम्ही गोलंदाजी एंडला जर फिकी केली तर आय थिंक तिथे मात्र विकेट्स घेण्याची दाट शक्यता होती, परंतु आकाश ज्युनियरचा प्लॅन असा होता की संकेत पाटीलला मला बाद करायचा आहे. त्याचमुळे त्याने विकेट कीपरकडे फिकी केली आणि त्यामुळे मात्र संकेत पाटीलला जास्त वेळ मिळाला आणि सहजपणे 2 धावा मात्र त्याने पूर्ण केल्या. 8 मध्ये आता 27 ची गरज. हो, कडक फटका लॉंग द कार्पेट चेंडू चाललाय लॉंग ऑनला, पुन्हा आकाश ज्युनियर मिस्टेक घडली गेली, परंतु इथे संकेत पाटीलला प्लान करतोय. ये आकाश जूनियर भी कमाल के खिलाड़ी है. इंजर्ड है लेकिन उसके बावजूद भी बल्लेबाजी के लिए आए. बैटिंग में उन्होंने अच्छा योगदान दिया, एक चौका और एक छक्का जड़ा था आते ही. उसके बाद आउट जरूर हुए, लेकिन उनका नेवर से एटीट्यूड, नेवर से डाई एटीट्यूड देखने को मिल रहा है. हिम्मत नहीं हारते हैं. अब 7 गेंदे और 26 रनों की आवश्यकता. स्ट्राइक आवेश के पास. क्या बड़ा हिट जड़ सकते हैं आवेश. छक्का आता है तो आखिरी ओवर में 20 रन बनाए जा सकते हैं. संकेत के पास वो क्षमता है. स्विंग किया ऑन साइड में, शॉट अच्छा है लेकिन सीधे फील्डर के पास डीप स्क्वायर लेग पर. सिर्फ 1 रन. इक्का दुक्का रनों से बात कहां पर बनने वाली है. ओस चाटने से प्यास थोड़ी ना बुझने वाली है. अब 6 गेंदे शेष और 25 रनों की जरूरत. जरूर भरपूर संगीत युट्यूबच्या माध्यमातून आमची चाहती मात्र या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यामध्ये पाहिलं तर सावधचे युवा उद्योजक गौरव शेठ पाटील आणि महेंद्र म्हात्रे यांच्या वतीने जे आमचे को कमिटी मेंबर आहे 7 स्टारसाठी त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत. धन्यवाद गौरवजी पाटील आणि धन्यवाद महेंद्र म्हात्रे. आपला मी स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून आभार व्यक्त करतोय. 6 चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता 25 ची गरज आहे आणि तुम्ही जास्त वेळ खर्च केला त्याबद्दल मी विनंती करतो की पंचांना विनंती असेल की आता एक खेळाडू आपण 30 यार्ड सर्कलमध्ये आपण घ्यायचा आहे. आतमध्ये घ्या आणि हे स्टार पहा. 7 स्टार पैकी स्टार अनंत केणे, अजित पाटील, बालरामजी मेहर पहा इंजर्ड आहेत. केपी परंतु जबरदस्त मेहनत करतायत. राकेश दिगाडकरच्या चेहऱ्यावरती गोड स्माईल आणि रामकृष्ण काकडी, हरिभक्त पारायण त्याच्या सोबतीला पाहू शकाल हार्ड हिटर मिस्टर विनोद पाटील. ओमकार पाटील सुद्धा दाखवला जातोय. लखन पाटील आय थिंक उद्याची मात्र तो आय थिंक प्लॅनिंग करत असावा. चला जाऊया ऑन गोईंग मॅच कडे. 6 मध्ये 25 ची गरज असताना गोलंदाज ज्युनियर आकाश पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज झालाय. समोर फलंदाज पाहू शकेल आवेश वाकडे आहे आणि मात्र या ठिकाणी मोठे फटके खेळावे लागतील. पहिला चेंडू चांगला लेंथ वरती विकेट कीपर कडून घडली मिस्टेक. स्ट्राईक हवी होती संकेत पाटीलला.
होती स्ट्राईक मिळाली, परंतु आता 5 मध्ये 4 ठोकायचे आहेत षटकार. 5 गेंदे और 24 रन. स्ट्राइक रोटेट हुई है, संकेत को स्ट्राइक मिला है. दैवत द्वारा गलती हुई, सीधी सीधी गेंद उनके हाथों में आ गई थी, लेकिन हाथों में रख नहीं पाए और सिंगल चुराने में कामयाब हुए बल्लेबाज. एक गलती गेम पलटी हो सकता है योगी. परंतु ती गलती गोलंदाज आकाश पाटील जे करेल का, ज्या अनुषंगाने मात्र त्यांनी आता या सामन्यावरती पकड निर्माण केलेली आहे. आय थिंक पाहिलं तर 3ऱ्या ओव्हरमध्ये जरूर कमबॅक झाला होता, परंतु थोडीशी ढील पाहिली आपण. आय थिंक 4थ्या ओव्हरमध्ये त्या 14 धावा आल्या होत्या. परंतु असं वाटलं की विनय पाटील आज गेम चेंजिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतील, परंतु जास्त काही तो योगदान देऊ शकला नाहीये. आणि त्यामध्ये चांगले संकेतला द्यावे लागतील, कारण 5 मध्ये इथून 24ची गरज येणार का. सेमता तर त्याच्याकडे आहे. ओ आखोट्यापाचा चेंडू होता अजय, ही लेंथ मिस केली असं म्हणायला हरकत नाहीये. जहां इस तरह की लेन पर आपके पास मौके रहते हैं और शॉर्ट बॉल बड़ा अच्छा खेलते हैं, पिछले मैच में हमने देखा था, लेकिन इस दफा गेंद बल्ले के ऊपर से गुजर गई. बहुत अधिक शॉट तो नहीं थी, थोड़ी मूवमेंट थी. टप्पा पड़ने के बाद बाहर की तरफ निकलती हुई गेंद, लेफ्ट आर्मर है, ओवर द विकेट से कर रहे हैं, एक स्वाभाविक एंगल भी तो उनका बनता है. अपने आप से काफी निराश नजर आए स्ट्रोक खेलने के बाद वहां पर बल्लेबाज संकेत. अब 4 गेंदे और 4 छक्कों की जरूरत. आणि ते सुद्धा मात्र तुम्हाला बॅक टू बॅक मारावं लागतील, कारण आता तुमच्याकडे वेल नाहीये. हिट आउट नाहीतर गेट आउट, परंतु गेट आउट होणार नाही, कारण तुम्हाला पुन्हा एकदा संधी निर्माण होऊ शकेल. लीग मॅचेस आहे. ओ फटका चांगला पाला मिळतोय, परंतु जमिनीच्या साह्याने चला गॅप मधून ओहो 4 धाबा तिथे मात्र पाला आपल्याला. आणि दैवत पहा किती त्या ठिकाणी निराश झालंय, कारण पाहिलं तर पूर्णपणे सामन्यावरती पकड आहे, परंतु दैवत ढील देण्यामध्ये तिथे मात्र मागे नाही आहेत. की तुम्ही सांगता की चेंडू तुम्हाला थांबवायचा आहे, कारण क्रिकेटचा खेळ आहे. कधी मात्र प्रतिस्पर्धी संघ मात्र या ठिकाणी पलटवार करू शकतोय, परंतु फटका कॉन्फिडन्स वाढवणारा पाला आपल्याला संकेत पाटीलच्या माध्यमातून. अच्छा प्लेसमेंट. पिछली गेंद पर यदि ये चौका आता तो मजा आ जाता. अब 3 गेंदों में 20 रन चाहिए. हाच तर केला आहे ना, जर तरला महत्व नाहीये. जो हुआ सो हुआ, और जो होगा वो देखा जाएगा. एक और शॉर्ट बॉल, इस बार फील्डर गेंद के नीचे और बेहतरीन कैच. 9वां झटका लगता हुआ सानवी 11 आमने टीम को. हार के कगार पर सानवी 11. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, परंतु ALPL आमने लोणार्ड क्रिकेट असोसिएशनचा हा वर्ल्ड कप आहे असं म्हणायला हरकत नाहीये. तूफानी बल्लेबाजी रही थी पहले मैच में सानवी 11 आमने की. हालांकि उस मैच में वे पहले बल्लेबाजी कर रहे थे और इस मैच में उन्होंने टॉस जीतकर पहले गेंदबाजी चुनी. टॉस के दरमियान कप्तान को ये सवाल भी पूछा गया था. कप्तान ने बताया था कि हमारी बल्लेबाजी बहुत मजबूत है, तो हम चेस कर सकते हैं. लेकिन देखिए कैसा खेल है क्रिकेट का. 42 पर 9 हो गए हैं. अंतिम जोड़ी क्रीज पर पुल किया कुमार ने. फिर से फील्डर है वहां पर, लेकिन इस बार फील्डर के मस्तक पर दस्तक. 6 रन. क्या बात आहे. हा कुमार रणवे आहे अजय, ज्याने पूर्वीचा काल एक गाजवलाय क्रिकेटचा. 1 गेंद 14 रन. शॉर्ट पिच गेंदबाजी की रणनीति इस आखिरी ओवर में देखने को मिली है. रन्स काफी थे, 25 रन्स थे डिफेंड करने के लिए. रनों का अच्छा बैकअप था और उसका सही इस्तेमाल भी किया है गेंदबाज ने. लेकिन कुमार का अच्छा शॉट. एक और. ओ हो, क्या ये भी मैदान के बाहर? जी हाँ, कहां पर रखा था इनको. परंतु अजय एवढ्या अंतरामध्ये सुद्धा मात्र हा डायमंड चमकलाय. कुमार रणवी इज ऑन फायर, परंतु चेंडू समाप्त झाले, परंतु बॅटिंग लाजवाब केली. सो हार्ड लक सानवी 11 आमने. आणि हा सामना जर पाहिला तर बिबिस्पर इताडे संघाने 7 धावेने जिंकला आणि पहिला संघ ठरला ALPL मध्ये क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा. आज आयोजकांच्या चेहऱ्यावरती किती गोड स्माइल आहे, म्हणजे पहिल्याच सामन्यापासून असं वाटतं की स्पर्धा सफल झालेली आहे. क्या बात आहे. मॅच समरी पाहू शकाल. पहिल्या इनिंग मध्ये प्रथमतः बॅटिंग करत असताना बिबिस्पर इताडे संघाने 61 धावा जोडल्या. 9
गडी तरी गमावले होते, परंतु त्या धाबाचा पाठला करत असताना तेवढेच गडी गमावले सानवी 11 आमने संघानं, परंतु फक्त धाबा जोडल्या 54.